आहे की आदिवासी संस्थांमध्ये नर्सच्या जागा निघलेल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला GRमध्ये असं लिहिलेलं होतं की स्थानिक लेवलचे किंवा त्या परिसरातल्या आजूबाजूचे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना आधी प्राधान्य देण्यात येईल आणि त्यानुसार काही तशी भरती झालेली नाही आहे. आमच्याकडून काही पैशाची मागणी केलेली आहे, त्यामुळं आमचं काही सिलेक्शन झालेलं नाही आहे. काय प्रूफ आहे का आपल्याकडं? आमच्याकडे सगळं प्रूफ वगैरे, व्हॉट्सअप चॅटिंग, कॉल वगैरे सगळी डिटेल आमच्याकडे आहे. आम्हाला त्यांनी आधी 40,000 म्हटले आणि नंतर 45,000 मागितले आणि एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर तो पण खाली. GRमध्ये असं लिहिलं आहे की स्थानिक लेवलचे किंवा आपल्या आजूबाजूचे जे परिसरातले लोक आहेत त्यांना आधी प्राधान्य दिले पाहिजे, जेणेकरून तिथले जे आदिवासी भागातले जे आहेत कॅन्डिडेट त्यांना ते बेरोजगार राहू नये यासाठी आमची मागणी स्वीकारावी. ते आम्ही त्यांच्याकडे फॉर्म दिले आहेत. त्या दीप्ती बोरकर साकुलीचे आहेत. आम्ही त्यांच्याकडे सगळे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे दिलेले आहेत आणि त्यांनी पैशाची पण मागणी केलेली आहे आणि वरून त्यांनी म्हटलेले आहे की आम्हाला ऑनलाईन पेमेंट नको, कॅश हवं. आमचे 16 कॅन्डिडेट होते, त्यापैकी त्यांनी 8 या 9 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले आहेत. त्यामध्ये माझं नाव नाही आहे. ते सिलेक्ट झाले आहेत ते लोक सडक अर्जुनी तालुक्यातले आजूबाजूच्या परिसरातले आहेत आणि त्यांना ज्या शाळेमध्ये घेतले आहेत त्या ठिकाणाहून 40 किलोमीटर 50 किलोमीटर या ठिकाणी ते गेलेले आहेत. चुकीचे आहे, कारण GRमध्ये जे लिहिलं आहे त्यानुसार वागायला पाहिजे होतं. आम्ही काय करणार, आम्ही जे स्थानिक लेवलचे लोक आहेत, आम्ही आपल्या स्थानिक लेवलसाठी आम्ही जे भरलेले होते फॉर्म, तर ते आमचं फॉर्म रिजेक्ट करून ते दुसऱ्या लोकांना भरत आहे, तर आम्ही काय करणार आहोत. आम्ही आमदार आहेत, देवरीचे खासदार आहेत, ATC आहे, जे जिल्हाधिकारी, PO ऑफिस, हे ते सर्व जिथपर्यंत आम्हाला SP ठाणेदार साहेब यांना पण आम्ही सगळे इकडे आपली मागणी केली आहे. तक्रार करणारे आम्ही आता सध्या तीन लोक आहोत. हो, सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांच्याकडं पण तशीच मागणी केलेली आहे. आणि ते म्हणत आहेत की आम्हाला 40,000 आधी 40,000 म्हटले आणि नंतर 50,000 मागणी करत आहेत आणि ते पण कॅश. आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आदिवासी भागातले लोक आहोत आणि स्थानिक लेवलचे आहोत, तर आम्हाला आधी प्राधान्य मिळायला पाहिजे, जेणेकरून आम्ही बेरोजगार कुठे जाणार आहोत. आधी सगळ्यात आधी आम्हाला प्राधान्य द्या. या शासकीय आश्रमशाळांमध्ये परिचारिका नियुक्ती करण्याबाबत बाह्य स्रोताद्वारे एका संस्थेची नेमणूक झाली होती. या अनुषंगाने काही नागरिकांच्याकडून माझ्याकडे एक तक्रार अर्ज काल प्राप्त झालेलो होता. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जे काही पुढं चौकशी करावी लागेल, चौकशी करण्यात येईल आणि याबाबत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला त्या अनुषंगाने जे काही सत्य किंवा अपडेट आहे ते देण्यात येईल. सर, GR प्रमाणे तशी नियुक्ती करण्यात आलेली नाही का? याबाबतीत सर्व अधिकार ते आउटसोर्सिंगद्वारे किंवा बाह्य स्रोताद्वारे संस्थेला दिले गेलेले होते. त्यामुळे याच्यामध्ये डायरेक्ट शासनानं किंवा कार्यालयाचा डायरेक्ट असा नियुक्तीमध्ये काही संबंध नाही आहे. आउटसोर्सिंगद्वारे केल्यामुळे संस्थेच्या याच्यामध्ये त्यांनी नियुक्ती केली गेली.